आज तर नैतळकरांनी बैलपोळ्याच्या दिवशी नादच करून टाकला. नैतळ गावचे ग्रामदैवत मतोबा महाराज यांच्या मंदिरामध्ये बैलपोळ्याच्या दिवशी इतकी गर्दी राहील असं कधीच वाटलं नव्हतं. सोपं नाही भाऊ. तर सुरुवात नैतळ गावचा फेमस बैल पक्षापासून झाली. जशी नवरदेवच्या मिरवणुकीमध्ये माणसांची गर्दी राहते तशी आज बैलपोळा असल्यामुळे बैलांची गर्दी होती. दरवर्षी बैलपोळ्याच्या दिवशी हा नियम आहे, जोपर्यंत संजय मामाची तुतारी वाजत नाही तोपर्यंत बैलांची एंट्री मध्ये नाही. तुतारी वाजल्यानंतर सगळ्या बैलांचे आगमन झाले. समाधान घोडा घेऊन आला होता, वैभवना बैल घेऊन आला होता. आता पुढे डीजे वाजतोय म्हटल्यावर पोरांच्या आणि माणसांच्या तर अंगात येणारच ना. बैलांचा आजचा आनंदाचा दिवस आणि भूषण मध्ये मध्ये गुणगुण गुणगुण करीत होता. डॉननी भूषण पिकेच्या कामरामध्ये लाद घातली. नागाने इज्जत जायचे काम कोणाला सांगितलं नाही. गुड्डे आणि तुषारपाची गुपचूप येऊन उभं राहिलो. गुड्ड्याला आणि तुषारला म्हटलं चला ना मध्ये. गुड्डे आणि तुषार म्हणे पिके आम्ही सगळं पाहिलं, तू आता काहीच बोलू नको. म्हटलं बस. त्यांना म्हटलं तुम्हीच पाहिलं ना, दुसरं कोणी नाही पाहिलं ना. ते म्हणे नाही नाही कोणीच नाही पाहिलं, आम्हीच पाहिलं. म्हटलं बर बर. या गोऱ्यांची काय गदगद चालू होती काय माहिती. बाबांची नातू म्हणे गोऱ्याला बस ग. भाऊ म्हणे पिके बैल कसा आहे. म्हटलं क्वालिटी रे. छोटे ब्लॉगर आणि साई पण त्यांचं गोरे घेऊन आले होते. साईला आणि छोटे ब्लॉगरला म्हटलं चारा टाणावर इकडे बाबा शिंगू बसतो की काय. ते बैल म्हणत असतील पिके का कोण तू. आज आमचं सण आहे, तू निघ बरं तू नाही भाऊ. जाऊ दे मी तर थांबतच नाही, मी चाललो बुडीच्या वरती. आता भूषण पिके यांच्या आद्यात पण नाही आणि मदत पण नाही. दिसाना दिसले अध्यक्ष वाटतं. दुर्गेश पण त्याचे गोरे घेऊन आला होता. गुड्डे आणि राजा अचानक खाली दिसले. भूषण पिकेची प्रेमाची माणसं याचा पार्ट 2 येणार. आणि हा भूषण पिकेची 5000 फॉलोअर होण्यासाठी काही फॉलोअरची आवश्यकता आहे. तेवढं भूषण पिकेला फॉलो करायचं मान काम करा भाऊ.